हाय हॅलो नमस्कार सर्वांचे स्वागत आहे आपल्या सुनैना द सुपर मॉम ह्या यूट्यूब चॅनलवर। तर कसे आहात मंडळी, मजेत आहात ना? आणि आम्ही खूप छान। आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा जावो, सुखाचा जावो, तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होत ह्याच तुम्हाला आजच्या नवीन आणि मंगलमय दिनाच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा। तर आज झालं असं, आज ना पावभाजी करायचं ठरवलेलं आम्ही, पण ईद असल्यामुळे ना आम्हाला कुठेच पाव मिळत नव्हते। खूप सारी बेकरी आम्ही शोधल्या, पण आहे ना त्या बेकरीमध्ये पावच नव्हते। पण ना पावभाजी खायची हे आमचं ठरवलेलं होतं। आणि घरी येऊन बघितलं ना तर तुम्हाला सांगते, घरीसुद्धा असंच झालं। सारखी ना लाईट जात येत होती आणि तिचा आहे ना पॉवर पण डिम होत होता। पण ठरवलेलं ना की करायची म्हणजे करायची, असं जेव्हा आपण ठरवतो त्यावेळेस निसर्गाच्या सगळ्या शक्ती ना एकत्र येऊन आपली ती इच्छा पूर्ण करण्यासाठी ना प्रयत्न करत असतात। जसं ओम शांती ओम पिक्चरचा डायलॉग नाही का, अगर आप किसी चीज़ को शिद्दत से चाहते हो तो पूरी कायनात उसे मिलाने के लिए लगती है। तर तसंच आमचं आज झालेलं। तर लाईट डिम झालेली, पॉवर कमी होता, त्याच्यानंतर पावभाजीसाठी पाव मिळत नव्हते, पण आमची जिद्द इतकी होती की आम्हाला आज पावभाजी खायचीच होती। आणि खरंच ते असतंच, आम्हाला शेवटी पाव मिळालेच। एका बेकरीमध्ये जाऊन म्हणजे पूर्ण आमच्या एरियामध्ये जवळपास खूप फिरलो, पण पावच मिळत नव्हते, पण एका बेकरीमध्ये आम्हाला पाव मिळालेच शेवटी। आणि त्याच्यानंतर मग आम्ही घरी आलो, म्हटलं चला छान मस्तपैकी पावभाजी तयार करू। घरी येऊन बघितलं तर पॉवर सप्लाय कमी जास्त होत होता। तर मग म्हटलं चला पहिल्यांदा आहे ना आपण ह्या भाज्या आहे ना शिजत घालू देऊ, आणि तोपर्यंत मग काय होतं बाकीचं आपल्याला सामग्री जी आहे ना ती तयार करता येते। त्याच्यामुळे ना कुकरमध्ये छान मस्तपैकी भाज्या निवडून घेतल्या आणि त्या शिजत लावून दिल्या। आणि अजून एक गोष्ट किंवा किचन टिप म्हणू शकतो आपण, ही तुमच्याबरोबर मी शेअर करणार आहे। बऱ्याचदा काय होतं माहिती का, आपल्याला लसूण हा सोलायचा असतो, तर जेव्हा लसूण सोलायचा असतो ना तर त्यावेळेस प्रत्येक वेळी भाजी करताना आपला 2 ते 5 मिनटं आपले जात असतात लसूण, आणि छोटा लसूण असेल तर 10 मिनटं पण जातो। तर आपले हे वेळ वाचण्यासाठी काय करायचं, आता मी एक छोटासा असा डब्बा टाईप माझ्याजवळ ते भांडं आहे, तर ते मी घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये एक छोटीशी वाटी मी टाकून ठेवते। आणि जेव्हा मला वेळ असेल ना तर त्यावेळेस मी तो लसूण एक एक 2-2 पाकळी सोलून त्या वाटीमध्ये टाकून ठेवते। म्हणजे ना जेव्हा आपल्याला स्वयंपाक करायचा असतो त्यावेळेस आपल्याला लसूण पण अवेलेबल असतो। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, ज्यावेळी मी लसूण म्हणजे मला पाहिजे आहे त्यावेळी 2 पाकळ्या का होईना मी ते लसूण सोलून त्याच्यामध्ये टाकून ठेवते, म्हणजे लसूण स्टोअर पण होत राहतो। तर ही एक सुंदर टिप आहे की तर अशा पद्धतीने तुम्ही जर केलं तर लसणाचा कचरा पण होत नाही, आणि ना वेळेवर आहे ना आपला वेळ पण वाचतो, आपल्याला लसूण पण अवेलेबल होतो। आणि ज्या वेळेस आपल्याला रिकामा वेळ असेल तर त्यावेळेस त्यातला कचरा काढून टाकायचा, आणि लसणाच्या पाकळ्या तर आपण वाटीमध्ये ठेवलेल्याच असतात। तर अशा पद्धतीने लसूण वेळेवर अवेलेबल होण्यासाठी एक छोटीशी किचन टिप की जी मी तुमच्याबरोबर शेअर केली, पण खूप उपयुक्त आहे। त्याच्यानंतर मी लगेचच पावभाजी करायला सुरुवात केली। तर मला ना वाटण तयार करायचं होतं, तर मी पावभाजीसाठी लसूण, आलं आणि ना टोमॅटो याचं वाटण तयार करत असते। एक टोमॅटो मी वाटणामध्ये घालते आणि अर्धा टोमॅटो जो असतो तो मी शिजायला घालते। शिजण्यासाठी जास्त मी टोमॅटो घालत नाही। इथे अजून एक छोटीशी किचन टिप मी तुम्हाला देणार आहे। जर कुकरची प्रेशर जे आहे, आतमधली वाफ तुम्हाला पटकन काढायची असेल आणि ती जर निघत असेल तर कुकर हा 2 मिनटं फक्त पाण्याखाली ठेवायचा, लगेचच त्याची वाफ निघून जाते। मला असं वाटतं कुणी डांगर वगैरे पण टाकतं पावभाजीत, पण मी पावभाजीमध्ये डांगर टाकत नाही। मी फक्त बटाटा, टोमॅटो, फ्लावर आणि वाटाणे आणि शिमला मिरची ह्या गोष्टी फक्त मी पावभाजीमध्ये घालत असते। तर ते छान मस्तपैकी शिजवून घेतलेलं आहे आणि पावभाजी मॅशरने मस्तपैकी मॅश करायचं। जर तुम्हाला अशी मस्त लालसर पावभाजी जर पाहिजे असेल ना तर तेलामध्ये थोडंसं लाल तिखट टाकायचं, जिरे मोहरीची फोडणी दिली की त्याच्यामध्ये ना लाल तिखट टाकायचं आणि कांदा वगैरे छान परतून घ्यायचा, आणि त्याच्यानंतर मग आपण तयार केलेलं वाटण त्याच्यात टाकून मग पावभाजी मसाला, हळद किंवा तुम्हाला अजून थोडंसं तिखट जर वाढवायचं असेल तर ते टाकायचं। ही अजून एक छोटीशी टिप होती। जर तुम्हाला पावभाजी छान मस्तपैकी लाल भडक असा कलर दिसला वाटत असेल किंवा कलर दिसावा असं वाटत असेल तर त्यासाठी एक छोटीशी टिप होती की तेलामध्ये कांदा आणि लाल तिखट टाकायचं, म्हणजे तेलात जर लाल तिखट टाकलं ना तर लाल लाल छान मस्तपैकी तरी यायला आहे ना मदत होते। तर मस्तपैकी सगळं वाटून टाकलं, पावभाजीने भाज्या मॅश करून त्याही एकत्र केलेल्या आहे, आणि त्याच्यामध्ये ना मीठ वगैरे आपल्या अंदाजानुसार टाकून जशी आपल्याला कन्सिस्टन्सी हवी आहे तशी कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी थोडंसं त्याच्यामध्ये ना गरम पाणी टाकायचं, म्हणजे भाजी छान चविष्ट चवदार लागते।
आता अजून एक आहे की वरतून आहे ना मी त्याला थोडंसं आहे ना आपलं जे बटर असते ना ते बटर टाकते आणि ते बटर टाकल्यानंतर वरतून छान मस्तपैकी कोथिंबिरीने सजवते, म्हणजे बटरचा पूर्ण स्वाद त्या कोथिंबिरीमध्ये येतो आणि पावभाजी एकदम सुंदर दिसायला मदत होते। तर पावभाजी एक बाजूला आहे ना छान मस्तपैकी उकळत होती। तर अजून एक छोटीशी टिप तुम्हाला मी सांगते, किचन टिप, की जेव्हा आपला कुकर निघतो, कुकर ही खूप मोठं भांडं आहे, त्या जेव्हा आपण कुकर आपल्या भांड्यांमध्ये बघतो ना, किंवा मोठे भांडे जेव्हा आपल्या भांड्यांमध्ये बघतो रात्रीच्या वेळी, त्यावेळेस आपल्याला भांडे घासायचा कंटाळा येतो। त्याच्यामुळे कुकरचा यूज झाला की लगेचच आहे ना एक बाजूला समजा आपली भाजी वगैरे काही उकळत असेल तर तोपर्यंत हे मोठं भांडं लगेच घासून बाजूला ठेवून द्यायचं आणि सोबतच काहीतरी स्वयंपाकाचे जे काही छोटे मोठे भांडे असतील तर तेही घासून घ्यायचे, कारण छोट्या किचनवर आपण कितीतरी भांडे जर साचवून जर ठेवले तर एकतर आपल्याला नंतर आवरायला खूप अवघड जातं, आपल्याला सुचत नाही। त्याच्यामुळे वेळच्या वेळी जेवढे काही थोडे थोडे भांडे असतील तर ते जर आपण घासून घेतले तर नंतर एका खटी आपल्याला घासायचा कंटाळा येत नाही, कारण जेवणानंतर सहसा आपल्याला काम आटोपायचा आळस येत असतो। तर तो आळस येऊ नये याकरता ही छोटीशी टिप होती की जेवणाचे भांडे आपण जेवण झाल्यानंतर फक्त थोडेसेच भांडे जर असले तर ते घासायला आपल्याला कंटाळा येत नाही। त्यामुळे स्वयंपाकाचे भांडे स्वयंपाक झाल्यानंतर लगेचच घासून टाकायचे आणि बघा किचन असं क्लीन केलं की आपल्यालाच आपलं एकदम स्वच्छ, प्रसन्न आणि आनंदी वाटतं किचनमध्ये, आणि जेवल्यानंतर पण आपल्याला हुरूप येतो किचन आवरायला। लागलीच काय केलं मी, लगेचच पावभाजी झालेली आहे माझी, तर मग मस्तपैकी पाव गरम करते आहे आणि माझ्याकडे पाव आहे ना बटर लावून आवडत नाही, आणि मी पाव कसे गरम करते ते तुम्हाला सांगते। काय करते, मस्तपैकी वरतून तेल टाकते तव्यावर, तवा गरम झाल्यानंतर, आणि हे पाव जे आहे ना ते पाव मस्तपैकी छान शेकून घेते दोन्ही बाजूनी, आणि थोडंसं आहे ना लाल तिखट तुम्हाला जर आवडत असेल तर थोडंसं लाल तिखट त्याच्यामध्ये पावाला लावायचं, तर मस्तपैकी पाव असे खरपूस दिसतात आणि थोडेसे असे तिखटसर पण लागतात। इन्स्टेड ऑफ पावभाजी लावण्यापेक्षा थोडंसं लाल तिखट लावलं तर त्या पावाची जी मजा असते ना ती एकदम वेगळीच लागते। आहा, तर छान मस्तपैकी पाव पण गरम झालेले आहेत आणि आपली छान लालसर अशी पावभाजी रेडी झालेली आहे। रेसिपी आवडली की नाही मला कमेंटमध्ये नक्की सांगा हा। आणि जेवण झाल्यानंतर बघा एक छोटीशी अजून किचन टिप मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। बऱ्याचदा आपण काय करतो माहिती आहे का, कढईमध्ये कधी तेलकट डाग लागतात कढईला, भजे तळतो, पापड तळतो, किंवा काही पापड्या वगैरे पोंगे वगैरे आणले तर ते तळत असतो, त्याच्यामुळे ना कढईला असे तेलकट डाग लागतात। तर आपण ते घासणीने घासतो किंवा जे आपल्याजवळ रेग्युलर स्क्रब असतं त्या स्क्रबने घासतो, पण ते निघत नाही। आता हा जो ब्रश आहे ना हा इतका इको फ्रेंडली आहे आणि इतका छान ब्रश आहे ना, याने तेलाचे डाग खूप लवकर निघतात। आता मी तुम्हाला डेमो हा फक्त अशीच कढई घेतली मी आणि त्या कढईवर घासून दाखवते, तर ते तेलाचे डाग आहे ना लगेचच निघून जातात। म्हणजे जास्त आपल्याला आहे ना जोर लावण्याची आवश्यकता नाही, वरच्यावर जरी घासलं तरी तुम्ही बघू शकता लगेचच असं धुळीसारखं, म्हणजे जे तेलाची जी धूळ आहे ना ते सगळं त्याच्यावरचं निघून चाललेलं आहे। म्हणजे कसं, हे जे कामं आहे याच्यावर जास्त वेळ न घालवता, किंवा कढई झालं किंवा भांडे झाले घासताना आपल्याला जास्त जोर द्यायला नको, त्याच्यामुळे ना आपले हात पण दुखतात बघा, आणि जास्त घासणी आणि साबण घासून आहे ना आपल्या हाताला पण असे चऱ्या आल्यासारखे होतात, हात एकदम असे कोरडट पडतात। तर ते होऊ नये याकरिता तुम्ही अशा प्रकारचा ब्रश आणू शकता, आणि तुम्ही बघू शकता मी अजून त्याला पाणी पण लावलेलं नाही, एक जस्ट फक्त ब्रश फिरवते तुम्हाला दाखवण्यासाठी, तरी पण बघा सगळं जे काळपट डाग आहे ते निघून जातं ह्या ब्रशने, आणि आपल्याला पण त्रास होत नाही। कसं आहे, किचनमध्ये सुपर वर्क करावंच लागतं। आता हा बघा किती मोठा तेलाचा डाग आहे, तो सुद्धा मी तुम्हाला ह्या ब्रशने छान मस्तपैकी घासून दाखवणार आहे। तर जसं तुम्ही याला घासत जाल, आणि जास्त काही त्याला एकदम अवघ्या 5 मिनिटाचं काम आहे, आणि आपण यावर हे डाग काढण्यासाठी स्क्रबने किंवा त्या तारेची घासणी असते याने घासण्यासाठी खूप सारा जोर लावावा लागतो, आणि तरी पण ते निघत नाही। मग वर्षानुवर्षे ते काळे डाग तसेच त्या कढईवर साचले जातात आणि मग ते निघतच नाही आपल्याकडनं। तर ते असं होऊ नये आणि आपली कढई खूप छान सुंदर व्हावी, तर बघा मॅजिक बघा कसं निघून आलेलं आहे काळसर सगळं, आणि कढई किती सुंदर मस्तपैकी चमकायला लागलेली आहे। तर आता आहे ना ही कढई मी तुम्हाला आहे ना
पाण्याने ओली करते आणि मग मी तुम्हाला दाखवते कशा पद्धतीने ते सगळं निघून जाण्यास मदत होणार आहे। तर बघा आता फक्त मी कढई ओली केलेली आहे आणि ह्या ब्रशने ना घासून घ्यायचं। जर तुम्हाला वाटत असेल ना तर थोडंसं तुम्ही भांड्याचा जो आपला साबण असतो ना तर त्या साबणामध्ये हा ब्रश आहे ना थोडासा डिप करायचा आणि मग जरी तुम्ही त्याला घासलं ना तरी चालतंय आणि 1-2-5 मिनटामध्ये पूर्ण सगळं आपली कढईचे जे डाग आहे बघा ते निघून जायला मदत होते। जास्त आपल्याला त्याच्यावर जोर लावण्याची किंवा आपल्याला त्याच्यावर जास्त मेहनत करण्याची सुद्धा आवश्यकता नाही आहे। जसं आपण वर्क करतो तसं ते पटापट निघून जातं आणि एकदम क्लीन आणि एकदम नव्यासारखी कढई तयार व्हायला आहे ना खूप सारी मदत होते। तर ही होती आजची छोटीशी सुंदर पण आपल्याला कंटाळा न येणारी किंवा आपली मेहनत कमी करणारी टिप। तर अशा प्रकारचा ब्रश तुम्ही आणू शकता आणि तुमची भांडी छान मस्तपैकी जर्मेनियमची चमकवू शकता। तर व्हिडिओ आवडला की नाही मला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय, टेक केअर।